परिणय फुके। माननीय सभापती महोदय धन्यवाद। लक्षवेधी क्रमांक 10 मंत्री महोदय छापल्याप्रमाणे माननीय सभापती महोदय, गोसीकृत प्रकल्प ज्या संदर्भात माझी लक्षवेधी आहे 1984 चा प्रकल्प आहे। 18,500 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे। हा राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा या प्रकल्पाला मिळालेला आहे आणि जवळपास 2.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली या प्रकल्पामुळे आलेली आहे। या धरणाला बनवण्याकरता अनेक शेतकऱ्यांनी आणि अनेक गावकऱ्यांनी आपले घरं दिले, आपल्या शेत्या दिल्या, आपल्या शेतजमिनी दिल्या आणि म्हणून हा प्रकल्प एक महत्वाकांक्षी प्रकल्प इथे उभा झाला, जो विदर्भाच्या शेती व्यवसायासाठी व अर्थव्यवस्थेसाठी फार मोठ्या फायद्याचा प्रकल्प तयार झालेला आहे। या धरणाची उंची व व्याप्तीमध्ये वाढ केल्यामुळे अनेक गावांचा आणि शेत्यांना याचं नुकसान झालं आणि या प्रकल्प इतका महत्वपूर्ण आहे की संपूर्ण विदर्भाची सिंचन सोय करणारा हा प्रकल्प आहे, जो आता 88,000 कोटीचा वेनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आहे। तो या गोसीकृत धरणावर डिझाईन करण्यात आलेला आहे। या प्रकल्पामध्ये जवळपास 18,444 कुटुंब बाधित झाले आणि 19 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयाप्रमाणे त्या कुटुंबांना एकमुष्त 2,90,000 नोकरीऐवजी एकमुष्त 2,90,000 रुपये देण्यात आले। पण ते 2,90,000 रुपये ही फार तुटपुंजी रक्कम आहे। MERG यांनी ज्यावेळेस मी ते दर प्रमाण काय कोणत्या आधारे हे 2,90,000 रुपये शासनाने त्यांना दिले, तर त्यात त्यांनी सांगितलं की MERGSच्या दराप्रमाणे म्हणजे हे शेतकऱ्यांना शेतमजुराचा दर्जा देऊन त्यांना पुढील 20 वर्षाकरता 145 रुपये रोजी प्रमाणे 100 दिवस वर्षाचे 100 दिवस रोज त्यांना काम, त्याप्रमाणे 20 वर्षाचे 2,90,000 रुपये अशी एक तुटपुंजी रक्कम शासनाच्या माध्यमातून त्यावेळेस देण्यात आली होती आणि त्या काळात 2014 मध्ये कुठेही नोकऱ्या त्यावेळेस लागत नव्हत्या किंवा त्यावेळेस कोणती नोकरी बंदी होती, त्यावेळेस नोकर भरती बंद होती आणि त्यावेळेसच्या शासन निर्णयाप्रमाणे कोणत्याही नोकऱ्या नाही देणार हे धोरण त्यावेळेसचं राज्य शासनाचं होतं आणि म्हणून त्या प्रकल्पग्रस्तांनी त्या कुटुंबांनी 18,444 कुटुंबांनी ही रक्कम स्वीकृत केली। पण त्यानंतर त्यांना त्या लोकांना सगळ्यांना प्रमाणपत्र वितरित केले होते। 20/5/2013चं प्रमाणपत्र आहे, 23/6/2005चं प्रमाणपत्र आहे किंवा 14/3/2017चं प्रमाणपत्र आहे, 26/8/2021चं प्रमाणपत्र आहे, 2016चे प्रमाणपत्र आहे। असे अनेक लोकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आणि त्यानंतर जवळपास 10 या जे बाधित कुटुंब आहे यापैकी 10 विद्यार्थ्यांना किंवा 10 उमेदवारांना ची निवड विविध शासकीय विविध विभागांमध्ये करण्यात आली। त्यामध्ये सुखदेवे असतील, भूते असतील, नागदेवे असतील, मारबते असतील, बनसोड असतील, हावरे असतील आणि या सगळे उईके असतील, धनविज असतील, हे सगळे अनुसूचित जाती जमातीचे जे उमेदवार होते त्यांना या प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण मिळून त्यांना नोकऱ्या मिळाल्या। पण त्यानंतर शासनाने 29 जानेवारी 2025ला एक शासन निर्णय निर्मित केला आणि त्यामध्ये या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना ज्यांना नोकरी मिळाली त्यांना हे कोणतंही या प्रकारचं सोय किंवा आरक्षण त्यांना लागू होणार नाही या संदर्भातला त्यांनी धोरणात्मक एक निर्णय घेतला। पण माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या सगळ्या उमेदवारांकरता ज्यांची निवड झाली अशा उमेदवारांकरता आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून यांची निवड अबाधित ठेवणार काय? हे प्रमाणपत्र जे त्यावेळेस सक्षम प्राधिकरणाने 3/5/2010च्या GR प्रमाणात दिले होते, प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र दिले होते, ते आजपर्यंत रद्द करण्यात आलेले नाही आहे। त्याची व्हॅलिडिटी आजपर्यंत आहे। त्या सगळ्यांची व्हॅलिडिटी जोपर्यंत अबाधित आहे म्हणजे 29 जानेवारी 2025च्या GR जोपर्यंत ज्यावेळेस लागू झाला त्यावेळेस पर्यंत या सगळ्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होती आणि म्हणून या सगळ्यांना वैध समजून या लोकांना नोकरीचं प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळणार काय? नाही, उत्तर पहिले येऊन द्या मंत्र्यांकडनं। माननीय सभापती महोदय, गोसीखुर्द हा 3 जिल्ह्यांचा प्रकल्प आहे। विशेषतः सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भाकरता खऱ्या अर्थानं वरदायिनी ठरणारा हा प्रकल्प आहे।
आणि या प्रकल्पाला 26/2/2009 प्रमाणे केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता दिली. मुळामध्ये या ठिकाणी असणारे जे प्रकल्पग्रस्त आहेत, या प्रकल्पग्रस्तांची संख्या 18,444. या प्रकल्पग्रस्तांची त्यावेळेला राष्ट्रीय पुनर्वसन धोरण जे 2007 नुसार त्यांनी पर्यायी जमीनऐवजी रोख रक्कम, नोकरीऐवजी एकमुस्त रक्कम अशी मागणी त्यावेळेला प्रकल्पग्रस्तांची होती. आणि मग त्याला अनुसरून राज्याच्या जलसंपदा व वित्त विभागाच्या सहमतीनं 18/7/13 एक शासन निर्णय झाला. त्याच्यानंतर 19 ऑगस्ट 15 दुसरा शासन निर्णय झाला आणि या अनुषंगानं या प्रकल्पग्रस्तांसाठी 1199.60 कोटी एवढ्या रुपयांचं आर्थिक पॅकेजला मंत्रिमंडळानं विशेष बाब म्हणून त्यावेळेला मान्यता प्रदान केली. या पॅकेज अंतर्गत 21,427 एवढ्या कुटुंबियांना नोकरीऐवजी 2.90 लक्ष रुपये रोख स्वरूपात त्यावेळेला देण्यात आले. नोकरीऐवजी एकमुस्त रोख रक्कम स्वीकारल्यामुळं पुनर्वसनाची प्रक्रिया ही आता पूर्ण झालेली आहे. आणि या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की काही लोक कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी सुद्धा पिटिशन नंबर 4246/23 नुसार प्रकल्पग्रस्त यांचं अपील सुद्धा हे फेटाळलेलं आहे. आणि सामान्य प्रशासन विभागाचा 21 जानेवारी 80चा जो निर्णय आहे, या निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांनी जर एकदा लाभ घेतला की पुन्हा त्याला दुसरा लाभ घेता येत नाही, अशा पद्धतीचा निर्णय आहे. त्यामुळं 2.90 लक्ष रुपयाचे जे पॅकेज स्वीकारल्यामुळे सदर प्रकल्पग्रस्त हे नोकरीस पात्र राहत नाहीत. त्यामुळं जे सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारलाय, तर या सगळ्या निर्णयांमुळं जरी त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट जरी असलं तरी सुद्धा त्या सर्टिफिकेटचा उपयोग हा नोकरी करता किंवा दुबार लाभा करता त्या ठिकाणी घेता येत नाही. या प्रश्नाचं उत्तर देत असताना माननीय मंत्री महोदयांनी एक हायकोर्टाचा एक ऑर्डरच्या संदर्भात भाष्य केलं. 7 ऑगस्ट 2025चा तो हायकोर्टचा ऑर्डर आहे आणि त्यात हायकोर्टाने सांगितलं, नो सबसिक्वेंट चेंज इन पॉलिसी टू इंडिकेट रिटर्न ऑफ द अमाउंट फॉर द पर्पज ऑफ ग्रँटिंग एम्प्लॉयमेंट हॅज बीन पॉइंटेड आउट. आणि म्हणून ही पिटिशन डिसमिस केलेली आहे. माझा या माध्यमातून प्रश्न आहे की या संदर्भातली एक नवीन धोरणात्मक नवीन पॉलिसी तयार करणार काय, या प्रकल्पग्रस्तांना मदत करण्याकरता किंवा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याकरता नवीन पॉलिसी आपण करणार काय. आणि दुसरं, ज्या प्रमाणात या सगळ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले ते 29 जानेवारी 2025च्या GR मुळे ते रद्द करण्यात आले. त्या GRला तुम्ही रेस्ट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देऊन राहिले, ते देता येत नाही. तुम्ही कोणत्याही कायद्याला, कोणत्याही GRला रेस्ट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देता येणार नाही. तुम्ही त्याला प्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट द्या, म्हणजे त्या तारखेपासून 29 जानेवारी 2025 पासून पुढे त्याला तो इफेक्ट देतात. त्याच्या आधी जितक्याही लोकांना हे प्रकल्पग्रस्तांचे जे सर्टिफिकेट मिळाले, प्रमाणपत्र मिळाले, त्या लोकांच्या नोकऱ्या अबाधित किंवा ज्या लोकांना तोपर्यंत नोकऱ्या मिळाल्या, पुढच्या नोकऱ्यांच्या संदर्भात मी काही बोलणार नाही, कारण तो फार मोठे, त्याची व्याप्ती फार मोठी होणार, तो प्रश्न फार लाखो लोकांपर्यंत जाणार. पण मी स्पेसिफिक या माझ्या भंडारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहे किंवा जे उमेदवार आहे ज्यांची निवड झाली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही लक्षवेधी मांडली होती. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना आपण न्याय देण्याकरता या GR लागू होईपर्यंत ज्या लोकांना नोकऱ्या लागल्या त्या लोकांच्या नोकऱ्या आपण अबाधित ठेवणार काय.